काय आहे का आज भाजीला नवीन? नवीन का? मटकी रस्सा. मटकी रस्सा कशा पद्धतीने बनवाली आज सांगा आम्हाला टोटल. गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ. मी बनवते आज मटकी रस्सा. तर लाईट नाही आज सकाळपासून, रात्रीपासूनच परेशान करते लाईट, कमी आहे जास्त. मी पहिलं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं होतं कुटायसाठी, मिक्सरमध्ये फिरायसाठी, तर ते राहिलं तसंच. मग आठवण आली लाईट नाही. आता मग नंतर मग कुटून घेतलं खलबत्त्यामध्ये. हा, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि खोबरकीस आणि पांढरी तीळ थोडेसे हे कुटून घेतले पूर्ण. आता कांदा कापून घेते आणि भाजी करून घेते. काय काय टाकलं याच्यामध्ये? याच्यामध्ये का? कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि पांढरी तीळ आणि खोबरकीस थोडीशी. आजची मटकी मसाला झणझणीत बनवायचा आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कशा पद्धतीनं मटकी बनवायची याच्याबद्दल आज तुम्हाला थोडं आम्ही माहिती देणार आहे. आजचा व्हिडिओ अलग असणार आहे. तुम्ही पण सोप्या पद्धतीनं अशी भाजी घरी बनवा, मटकी भाजी, आणि खा. लाईट नाही म्हणून काम नाही रुकत, भाजी नाही रुकत लाईट नाही म्हणून. चालेल, ओके. असं कुठून घ्यायचं खलबत्त्यात. चालेल. आता खलबत्ता नसला तर कुणाच्या घरी मग कसं करणार? पाटे राहतातच जास्त करून. आणि पाटा नसला तर? पाटा नसला तर मग बिना पाट्याची. ठीक आहे, चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आता काय मटकी धुवून घेतली का? हा, धुवून घ्यायची. तेल टाकले, फोडणी द्यायची पण किंवा सगळा आपण मसाला रेडी केलेला टाकून द्यायचा. पूर्ण हे टाकून द्यायचं, नंतर मग मटकी टाकायची. बरोबर. एवढं मोठं दूध ठेवलंय, दूध कोण पिन? हा, तुम्ही. मी. बरं ठीक आहे, हे दूध मी पी ना, चालन. त्याच्यातलं मी पिईन. बरं, आता आणलेलं कोण पिन? मी. आता ह्याच्यात जे आणलेलं दूध आहे हे कोण पिन? काळ खोलून दाखवते. गाईचा वरवा लावला आम्ही दुधाचा 1 लिटरचा. आता हे बघा, हे कालचं दूध एवढं उरेल आहे आणि आता हे अजून आजचं सकाळचं आहे 1 लिटर. काल का पिलं नाही तू दूध? तुम्ही का? तू तुमच्यामुळं. माझ्यामुळे पिलं नाही का? मग आज माझ्यामुळेच आज पूर्ण पिऊन घे मग. आता हे 2 ग्लास. कोणता मसाला वापरते तू? धना पावडर, अंबारी मसाला, गरम मसाला. बरं, किती वेळ लागेल भाजी व्हायला? थोडा टाइम लागते, 15-20 मिनिट. बरं, चला तर मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही भाजी बनवा. सांगितल्याप्रमाणे खूप छान भाजी होते. टाकलं सगळं मसाला टाकून घेतला. आता तेलामध्ये कुठलेला मसाला पूर्ण टाकला. थोडंसं खोबरकीस टाकलं. पहिलं कांदा टाकायचा असतो? नाही, कांदा नंतर. ते मसाला कच्चा कुठला ना, तर त्याच्यामुळे ते भाजायला टाइम लागते. मग रेसिपीचे व्हिडिओ टाकत राहते का तू एखाद्या वेळेस आपल्या चॅनलवरती? टाकते. चालेल. आता काय कर, तू एखाद्या दिवशी काय कर, तेवढं काय क्लिअर दिसणार नाही, लाईट नाही त्याच्यामुळं. चालेल, काय अडचण नाही. बघतात तसं काही नाही. भरपूर क्लिअर झाले. एक काम कर, आता तू काय कर, एखाद्या दिवशी काय कर माहिती आहे का, आता हे तर रेसिपी झाली मटकी मसाला. आता काय करायच्या नंतर एखाद्या वेळेस तू मी आवडीची का कोणती रेसिपी आहे पुरणपोळी रेसिपी बनव एखाद्या दिवशी. हो, हां, खरंच का तू रेसिपी बनवत राहिली ना, फायदा होते माझा काही ना काहीतरी. तू रेसिपी बनवून टाकत जा, म्हणजे माझा फायदा होते. एक काम कर ना, याचे आणि पुरी भाजीची पण रेसिपी टाक, पुरणपोळीची रेसिपी टाक, अजून कशाची टाकती, मला काय आवडतं, पोह्याची रेसिपी टाक. पोहे सकाळ पोहे खाल्लेले चांगले असतात म्हणा, पोह्याची रेसिपी टाक. अजून काय आवडते यार? बेसनाची रेसिपी टाकत जाय, बेसन आवडतं मला. भेंडीची भाजी, भेंडी मसाला बनव एखाद्या वेळेस, ठीक आहे.
अजून काय आठवतं यार, काय भारी लागतं मला. तुम्हाला आवडते तेवढंच टाकत राहू का? हा. आणि मग कमेंट आली, कमेंटवर कमेंट जे समजा एखाद्या भाजीची कमेंट आली तर कमेंटवरून बनवायच्या भाज्या मग. नाही बघा, आता टाकते धना पावडर. हा, टाक. अजून अंबारी मसाला. असं का? बरं, इकडे आली का दुधात टाकशील. तिकडे नाही टाक. आणि लाल चटणी. लाल चटणी, ओके. आणि डायरेक्ट आता वरून मटकी आहे ना. नाही, थोडंसं पाणी टाकायचं हा. आणि ते चांगलं भाजू द्यायचं तेल सुटोजेपर्यंत. चालेल. आणि उद्या एखाद्या दिवशी काय केलं, कोणती रेसिपी बनवती यार आपलं संक्रांतीचं तिळ आहे ना अजून. आता तिळाच्या पोळ्याची रेसिपी तिळाच्या पोळ्या कशा बनवतात ते पण सांगून दे एखाद्या दिवशी. हो, सांगितलं मी त्या दिवशी लाईव्ह मध्ये सांगितलं का? नाही का व्हिडिओ बनवून त्या दिवशी लाईव्ह मध्ये नाही, व्हिडिओ बनवून. आणि याच्या चुलीवरचा इकडे की लय दिवसात चुलीवरची बाजरीची भाकरची याची रेसिपी नाही आलेली आपल्या चॅनलवरती. ते पण आणावं लागेल एखाद्या दिवशी, आपल्या व्हिडिओ बनवून टाकावं लागेल. ठीक आहे, कारण का मला चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी, कडक भाकरी लय आवडतात. आणि त्याच्यासोबत जर ते असलं तर लयच भारी लागते म्हणा. पण आता त्याची रेसिपी आपण टाकत नाही आहे, त्याचा मला नाही आवडत त्या रेसिपी टाकायला त्याची. कारण का बऱ्याच चॅनलवरती रेसिपी आहेत त्याच्या, पण ते मला आवडत नाही रेसिपी टाकायला. ते कसं आहे, काय चॅनलवरती तर लई घाण पद्धतीनं बनवलेलं असतं, मला नाही आवडत ते खाणं. पण मी खात बी नाही जास्त ते, मला आवडत बी नाही रेसिपी टाकायला याची. आता तुम्हाला तर कळालंच असेल ती रेसिपी कुठली आहे. चला तर आता मटकी टाकून द्यायची. नाही, आता तेल सुटस तर त्याला भाजू द्यायची पहिलं. हा का? पाणी गरम करून. नाही, थोडंसं पाणी. हा का? जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत नाही टाकायचं. हा. केस वाढले का तुझे पण? काही म्हण, फरक पडला केसाला थोडा. हा, पहिले एवढेच होते बघ, इकडे बघ. पहिले एवढेच केस होते ते, एवढे होते. आता एवढे झाले बघ, हे वाढलेत. हे ईदभर वाढले बघ ते केस. मी माझ्या चॅनलवर तेलाची पण रेसिपी टाकणार आहे. कोणत्या तेलाची? केसाचं तेल कसं बनवायचं ते. कधी टाकणार तू? बरं, टाइम भेटेन झाला ना त्याच्यामुळे. असं का? रात्रीला बनव, मग रात्रीला बनवून टाक. टाइम भेटेना दिवसात. रात्रीला 10च्या नंतर काम वगैरे आवरलं, जेवण वगैरे झालं की नंतर बनवू. व्हिडिओ बनवायला काय कधी रात्री बी व्हिडिओ बनतात. केस वाढले का पण तुझे? खरंच केसाला लय वाढ आहे तुझ्या, काही पण एवढी तुझ्या केसाला वाढ आहे ना. हसू नको, इकडे हसू नको. खरंच का केसाला लय वाढ आहे. आता बघायला ना मी, तुझ्या केसाकडे ध्यान द्यावं लागेल मला. कट करतात. हा, कट नाही लय वाढाले केस. सोडलं का तेल बघून? चालेल. हो, खरंच की लय भारी वाटायले. हा, सोबत काय पाहिजे माहिती आहे का? चुलीवरच्या भाकरी कडक. पण आता जाऊन दे, आज नाही होणार ते. आता टाकायची मटकी चांगल्या प्रकारे धुवून घेतली बघा मित्रांनो. चॉप अजून एक होता, चॉप पुढे तो चॉप पुढे अजून एक आणला होता आपण, औरंगाबाद आणला होता सिटीतून त्या मॉल मध्ये. सोडू नका ना, केस पडून नाही. लय क्वालिटी चांगली पण त्या चॉपच्या.
अलीकडे पाणी कशाला ठेवायचं? बंद करणार गॅस अलीकडला. ते का कोमट पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. हा का? दोन 3 महिन्यात केस लय वाढतात, ते खालीपर्यंत जातात. इथपर्यंत कमरेपर्यंत जातात ती केस, कमरेपर्यंत. खरंच का? 3-4 महिन्यात तू तेल वगैरे ते केसाची काळजी घे तू. काय काय बायांचे केस बघितले किती लांब लांब आहेत, व्हिडिओ टाकतात ना ते. माझे पण होतात 2-3 महिन्यात होतात ते. काळजी घे केसाची. त्याचं तेल बनवते म्हणले, ते तेल बनवून त्याचा व्हिडिओ टाकायचा बरं का. ते तेलच बनवायचं आहे आता. हा खरंच बनवून टाक, फरक पडला तर पडला. पण मला काय वाटत नाही. मी ते तेल मध्ये बंद केलं लावणं, तर त्याच्यामुळे माझे केस जास्त चालले. पण एक गोष्ट सांगू तुला, एक गोष्ट सांगू. पण मला खरं सांगतो तुला, मी आता लक्षात आलं माझ्या की हे बघ, मला काय असं वाटत नाही कुठल्या तेलानं किंवा कुठल्या शॅम्पूनं किंवा कशानं केसाला वाढण्यामध्ये काय फरक पडत असेल म्हणून. जे रियालिटी आहे का ते अलगच आहे. तेलानं पडतो. ते अलगच आहे असं मला वाटतं. इकडे बघ, केसाचा आणि तेलाचा काही संबंध नाही आहे असं मला वाटायला लागलंय. म्हणजे असं मला वाटतं का, कशामुळे सांगतो तुला मी, कारण का केस आहे ना ते आतून वाढत असतात. असं वरच्यावर जर काही लावून जर ती केस जर वाढत असले ना, तर आतापर्यंत बरेच लोकांचे केस वाढले असते किंवा बऱ्याच लेडीजचे पण केस वाढले असते. पण जे नॅचरल, म्हणजे मला वाटतं ते केस जे आहे ना ते आपल्या शरीराच्या हिशोबाने आतूनच वाढल्या जातात. जर स्वस्त असन समजा, माणूस काही आजारी नसन, बिमार नसन, त्याचे केस लवकर वाढल्या जातात. असं काही असन तर मला तर ह्या गोष्टीत हेच वाटायला लागलं मला की शॅम्पू लावल्यावर किंवा तेल लावल्यावर कुठलं थोडाफार नॉर्मल फरक पडत असेल, कोंडा वगैरे जात असेल वरच्यावर जे आहे समजा. आता कोंडा तर वर असतो डोक्याचा, फरक पडत असेल. पण शॅम्पू वगैरे आणि मला नाही वाटत काही. नाही लागते. नरम वगैरे पडत असेल की शॅम्पूने केस नरम पडतात हे आहे माहिती. बघा आता मिसळ, आपल्या मटकीची भाजी झालेलीच आहे. मिसळ सारखंच वाटायला कधी आपण मिसळ पाव खातो का, तसंच वाटायला लागलं. चला आता भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न असेल तुम्हाला, कुठली तरी नवीन रेसिपी असेल दाखवायची. ठीक आहे, चला. व्हिडिओ बराच मोठा झाला, तुम्ही बघितल्याबद्दल धन्यवाद. आमच्या शुभांगीचे व्हिडिओ बघत जा असेच पूर्ण. इकडे सांग ना काहीतरी. व्हिडिओ बंद होणार आहे, लगेच अपलोड होणार आहे. व्हिडिओला लाईक करा, अजून आणि कमेंट करा. एक तरी कमेंट करा Comment. कशाबद्दल तरी, म्हणजे आम्हाला माहिती होती कशात गलती होऊ राहिली. असं का? तुझ्या केसाबद्दल आज कमेंट येणार आहे, नक्की येणार आहे 100%. चला तर मित्रांनो, नक्की तेल बनवून तर नक्की टाकीन मी. तेलाचा व्हिडिओ आहे ना आमच्या चॅनलवरती. ते नक्की बघा शेवटपर्यंत. मटकी भाजी झाली बघा. अशा पद्धतीनं तुम्ही पण बनवा आणि खुश राहा.